विषमुक्त शेती करणे हेच देशाचे मिशन असून नैसर्गिक व सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून प्रेरणा घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे असे आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तमिळनाडू राज्यातून कोइंबतूर येथून ऑनलाईन पद्धतीने वितरण झालं। या कार्यक्रमास कृषी महाविद्यालय पुणे येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यपाल आचार्य देवव्रत उपस्थित होते। यावेळी कृषी विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते। कार्यक्रमाला कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, राज्यपाल यांचे सचिव डॉक्टर प्रशांत नारनवरे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, राज्यपाल यांचे उपसचिव राममूर्ती आदी उपस्थित होते। राज्यपाल देवव्रत म्हणाले, राज्यात काही शेतकरी नैसर्गिक व सेंद्रिय शेती करून स्वतःचं नवनवीन शोध लावत आहेत। राज्यपाल देवव्रत यांनी शेतीविषयी आपले अनुभव कथन करून पिकांचं संरक्षण आणि उत्पादन वाढविण्यासाठी नैसर्गिक शेती पद्धतीविषयी माहिती दिली। यावेळी आयुक्त मांढरे यांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात माहिती दिली। ते म्हणाले, राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात 21व्या हप्त्यापोटी 1808 कोटी रुपये जमा करण्यात आलेत। योजनेच्या निकषानुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास रुपये 2000 प्रति हप्ता याप्रमाणे 3 समान हप्ता दरवर्षी एकूण 6000 रुपये जमा करण्यात येतात। आतापर्यंत 36,000 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलंय।